आवळ्याचा सीझन आणि आवळा कँडी बनवली नाही असे होणार आहे का? आज एक वेगळ्या पद्धतीची आवळा कँडी बनवतोय. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. 1 पाव आवळे घेतले होते. कुकरमध्ये न शिजवता फक्त कढईमध्ये वाफवून घेतलेले आहेत. गार झाल्यानंतर असे सगळे सुटे करून घेतले. मिक्सरला हे सगळं वाटून घ्यायचं आहे. पाणी घालायचं आवश्यकता नाही आहे. तसंच चांगल्या प्रकारे बारीक होतं. कढईमध्ये ही सगळी पेस्ट आपल्याला परतवायची आहे. जराशी घट्ट होत आली की यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. 1 पाव आवळ्यांना 200 ग्रॅम साखर घेतली होती, ती बारीक करून घेतली. चवीपुरतं थोडं काळं मीठ घातलं आहे. परत परतवलं. 2 चमचे कॉर्नफ्लोअरमध्ये थोडंसं पाणी घालून स्लरी तयार केली आणि ही सगळी स्लरी या आपल्या पेस्टमध्ये घातली आहे. याने 2 फायदे होतात. एक तर सगळं आपलं हे सारण जे आहे ते लवकर घट्ट होतं, म्हणजेच आळून येतं आणि आपल्या आवळा कँडींना छान चकाकी पण येते. सारखं ढवळत राहायचं आहे. थोडासा वेळ लागतो, पण साखर जशी जशी घट्ट व्हायला लागेल तसं हे आपलं पेस्ट जी आहे ती घट्ट होते आणि त्यानंतर आपल्याला एका ताटात किंवा पॅनमध्ये असं हे सगळं पसरवून घ्यायचं आहे. छान चारी बाजूनी व्यवस्थित पसरवायचं आहे आणि गार झालं की आपल्याला त्याच्या वड्या करायच्या. तर बघू शकता तुम्ही, रंग पण छान आला आहे आणि एकदम चकाकी पण आली आहे. तुमच्या आवडीत अशा शेपमध्ये या कट करून घ्यायच्या, छोट्या किंवा मोठ्या. साधारण 2 चमचे पिठी साखर मी परत यावर घातली आहे, म्हणजे भुरभुरवली आहे, म्हणजे जेणेकरून ह्या आवळा कँडी चिटकत नाहीत. तुम्ही कॉर्नफ्लोअर पण टाकू शकता, पण थोडा तुरटपणा अजून कमी होईल म्हणून मी पिठी साखरच घातलेली आहे. तर ही आवळा कँडीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. कशी वाटली ते नक्कीच सांगा.